तुमचं देखील वय 20 ते 25 वर्ष असेल किंवा मग 25 ते 30 वर्ष असेल आणि तुमचे केस जर अकाली पांढरे होण्यासाठी सुरुवात झालेली असेल तर अजिबात काळजी करू नका. आणि बघा बऱ्याच वेळा काय होतं, पांढरे झालेले केस लपवण्यासाठी आपण केमिकल असलेला डाय वापरतो किंवा मग केमिकल असलेल्या मेहंदीचा वापर करत असतो. पण आज मी तुमच्यासोबत अशी एक रेमेडी शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधील डाय असू द्या किंवा मग केमिकल असलेली मेहंदी असू द्या काहीही वापरण्याची अजिबात गरज पडणार नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मी सांगितलेली रेमेडी स्टेप बाय स्टेप फॉलो करायची. तर त्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या केसांवरती अगदी 100% रिझल्ट मिळणार आहे. माझ्या काही सबस्क्रायबर्सनी या रेमेडीचा वापर केलाय आणि त्यांना खूप छान असे रिझल्ट देखील मिळालेले आहेत. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपल्या या रेमेडीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. आता बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक लोखंडाचं भांडं घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा मग लोखंडाच्या कढईचा देखील वापर नक्कीच करू शकता. इथे रेमेडी बनवण्यासाठी मी लोखंडाच्या तव्याचा वापर करते. आणि बघा, तवा थोडासा गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर याच तव्यामध्ये आपल्याला साधारणतः अर्धा ग्लास एवढं पाणी देखील ऍड करायचे. जर तुम्ही एकाच टायमिंगसाठी ही रेमेडी बनवत असाल तर अर्धा ग्लास पाणी पुरेसं ठरतं. आणि जर तुम्हाला ही रेमेडी किंवा हा डाय जास्त प्रमाणावरती बनवायचा असेल तर तुम्ही पाणी जास्त प्रमाणावरती देखील नक्कीच घेऊ शकता. आता पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 6 ते 7 एवढ्या लवंगा देखील ऍड करायच्या आहेत. लवंगांचं प्रमाण देखील तुम्ही इथं कमी जास्त नक्कीच करू शकता. आणि बघा, लवंगांमध्ये इजनल नावाचा एक कंपाऊंड असतो आणि त्यासोबतच बरेच असे अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे आपल्या केसांच्या बऱ्याच समस्या कमी होण्यासाठी मदत होते. आणि बघा, लवंगांमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे आपले केस नैसर्गिक पद्धतीने चमकण्यासाठी आणि सोबतच केसांवरती शाईन येण्यासाठी देखील मदत होत असते. फक्त तुम्हाला ही रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीनेच बनवायची आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुमच्या केसांवरती अप्लाय करायची आहे. आता बघा, पाणी थोडंसं बॉईल झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये गुळाचा देखील वापर करायचा आहे. आणि मी इथे सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे. आणि जर तुमच्याकडे सेंद्रिय म्हणजेच आयुर्वेदिक गुळ अवेलेबल नसेल तर तुम्ही मार्केटमधील गुळाचा वापर केला तरी देखील चालेल. बघा, मी तुम्हाला प्रमाण दाखवलंय तर तेवढ्याच प्रमाणावरती तुम्हाला गुळाचा वापर या रेमेडीसाठी करायचा आहे. आता गुळ ऍड केल्याच्या नंतर आपल्याला हे सगळं काही पाणी अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित बॉईल करून घ्यायचंय, जेणेकरून आपण जो काही गुळ याच्यामध्ये ऍड केलाय तो व्यवस्थित असा मेल्ट होईल. आणि मेल्ट झाल्याच्या नंतर पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा असा घटक आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. आता बघा, मी साधारणतः 1 चमचा एवढा मेथीदाणा देखील याच्यामध्ये ऍड करतेय. कारण मेथीदाण्यामुळे आपल्या केसांच्या बऱ्याच समस्या कमी होण्यासाठी मदत होते. कारण मेथीदाण्यामध्ये निकोटिक ऍसिड, प्रोटीन आणि सोबतच लिसेथिन नावाचे घटक असतात ज्यामुळे आपल्या केसांची मुळं अगदी घट्ट होतात आणि त्यासोबतच केस गळती देखील पूर्णपणे बंद होण्यासाठी मदत होते. म्हणजेच काय, तर आज मी सांगितलेली रेमेडी फक्त तुमचे केस काळेच करणार नाही तर तुम्हाला केसांच्या इतर कोणत्याही समस्या असू दे तुमच्या सगळ्या समस्या हळूहळू कमी करण्यासाठी मदत करणार आहे. आता बघा, मेथीदाणा ऍड केल्याच्या नंतर 2 मिनिटं हे पाणी आणखी एकदा व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं. म्हणजे मेथीदाण्यामधील जी काही पोषक घटक असतील ते आपल्या पाण्यामध्ये उतरले जातील. आणि बघा, पुढे आणखी 2 गोष्टींचा वापर आपण या रेमेडीमध्ये करणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच आपला हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल ना तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत पोहोचत आहेत. आता बघा, पाणी व्यवस्थित बॉईल झाल्याच्या नंतर आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी चहापत्ती देखील याच्यामध्ये ऍड करायची आहे. आणि चहापत्ती जेवढी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते तेवढीच आपल्या केसांसाठी ती फायदेशीर असते. आणि चहापत्तीचा वापर जर तुम्ही केसांवरती केला तर तुमचे केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होते. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल की मेहंदी भिजवताना चहापत्तीच्या पाण्याचा वापर केला जातो. कारण बघा, चहापत्तीमुळे आपल्या केसांवरती डार्क असा कलर येण्यासाठी मदत होत असते. आता चहापत्ती ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला इथं दिसत असेल आपल्या पाण्याचा कलर पूर्णपणे डार्क झालेला आहे. आणि त्यासोबतच पाणी देखील व्यवस्थित असं बॉईल झालेलं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचा असा घटक आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि तो म्हणजे कलौंजी. याला काही ठिकाणी नायजेला सीड्स असं देखील म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला नक्की काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. इथे मी साधारणतः 1 चमचा एवढी कलौंजी याच्यामध्ये ऍड केलेली आहे. आणि कलौंजीमध्ये भरपूर सारे अँटीऑक्सिडंट आणि सोबतच विटॅमिन्स असतात
ज्यामुळे आपले केस मुळांपासून काळे राहण्यासाठी मदत होत असते. बघा, मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला या रेमेडीमध्ये वापरायची आहे. आणि जर एखादी गोष्ट तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याच्यावरती तुम्हाला एखादं सोल्युशन नक्कीच सजेस्ट करेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सगळी काही रेमेडी तयार होण्यासाठी नक्की किती टाइम लागतो, तर साधारणतः 10 ते 15 मिनिटांचा टाइम आपल्याला लागणार आहे. आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमध्येच तुमच्या केसांचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. आता बघा, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करते. जर तुमच्याकडे आवळा पावडर असेल ना, तर साधारणतः 2 चमचे एवढी आवळा पावडर देखील तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायची आहे. कारण बघा, आवळ्यामुळे आपले केस नैसर्गिक पद्धतीने काळे होण्यासाठी आणि त्यासोबतच अगदी सिल्की आणि स्मूथ होण्यासाठी मदत होत असते. आणि जर तुमच्याकडे आवळा पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किप केली तरी देखील चालेल. पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की या रेमेडीमध्ये तुम्ही आवळा पावडरचा वापर नक्की करा. आता बघा, आवळा पावडर ऍड केल्याच्या नंतर अगदी 2 ते 3 मिनिटं आणखी एकदा आपल्याला सगळं काही मिश्रण लो फ्लेमवरती व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय. आणि अगदी 15 मिनिटांमध्येच आपली ही रेमेडी तयार होते. आणि आपल्या या रेमेडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वगैरे वापर अजिबात केलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही ही रेमेडी अगदी तुमच्या लहान मुलांसाठी देखील नक्कीच वापरू शकता. कारण आजकाल अगदी 5 ते 10 वर्षांच्या मुलांचे देखील केस पांढरे होताना तुम्ही पाहिलेलंच असेल. पण जर तुम्ही आपल्या या रेमेडीचा वापर केला तर त्यांच्या देखील पांढऱ्या केसांची समस्या हळूहळू कमी होण्यासाठी नक्कीच हेल्प होईल. आणि बघा, केस पांढरे का होतात, तर आजकाल आपली लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज झाली आहे. आपण जास्तीत जास्त फास्ट फूड खातो आणि त्यासोबतच प्रोटीनयुक्त पदार्थ अजिबात खात नाही. आणि त्यामुळेच तुम्हाला देखील पांढऱ्या केसांची समस्या जाणवत असेल. आता बघा, तुम्हाला काय करायचे, आपली ही रेमेडी वापरण्याबरोबरच तुमच्या खाण्यापिण्यावरती देखील लक्ष द्यायचे. आणि त्यासोबतच जेवढ्या जास्त प्रमाणावरती होईल तेवढं जास्त पाणी पिण्याचा देखील तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. आणि त्यासोबतच तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा देखील समावेश नक्की करा. आता बघा, आपली ही रेमेडी इथं तयार झाली आहे आणि मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. गॅस बंद केल्याच्या नंतर तुम्ही सगळं काही सिरम थंड करून घेऊ शकता किंवा मग माझ्यासारखं गरम असताना देखील गाळून घेऊ शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण तुम्हाला हे सिरम केसांवरती अप्लाय करायचं असेल तेव्हा पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करायची. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण गरम गोष्टींचा वापर केसांवरती करतो आणि त्यानंतर आपले केस अगदी ड्राय होतात, फ्रिझी होतात आणि त्यासोबतच केसांमध्ये स्प्लिटेनची समस्या देखील जाणवायला लागते. त्यामुळे मी सांगितलेली प्रत्येक टिप तुम्ही लक्षात ठेवा आणि फॉलो करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांवरती अप्रतिम असे बदल झालेले जाणवायला लागतील. आणि तुम्ही इथं पाहू शकता, मी सगळं काही सिरम व्यवस्थित असं गाळून घेतलंय. जर तुम्हाला गाळणीचा वापर करायचा नसेल तर एखाद्या कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने देखील तुम्ही सगळं काही सिरम व्यवस्थित गाळून घेऊ शकता. आणि गाळून झाल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता, आपलं अगदी मॅजिकल असं सिरम रेडी झाले. आता हे सिरम केसांवरती अप्लाय करण्याची अगदी परफेक्ट पद्धत देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना एकच सांगणं आहे, व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. कारण बरेच लोक काय करतात, व्हिडिओ स्किप करतात किंवा मग अर्धवट बघतात आणि त्यानंतर रेमेडीचा वापर करतात. असं केल्यामुळे त्यांना त्यांच्या केसांवरती हवे तसे रिझल्ट अजिबात भेटत नाहीत. आणि मग तेच लोक कमेंटमध्ये येतात आणि सांगतात की आम्हाला तर काहीच फरक जाणवला नाही. तर असं अजिबात करू नका. तुम्हाला जर परफेक्ट आणि 100% रिझल्ट हवा असेल तर आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता बघा, हे सिरम केसांवरती अप्लाय कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. तुम्हाला काय करायचंय, एखाद्या कॉटन बॉलच्या साहाय्याने सगळं काही सिरम केसांच्या मुळांमध्ये अप्लाय करायचंय आणि त्यासोबतच केसांच्या लेंथवरती देखील अप्लाय करायचे. अप्लाय केल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटं केसांवरती मसाज करा आणि त्यानंतर कमीत कमी 2 तास हे सिरम केसांवरती असंच राहू द्या किंवा मग तुम्ही रात्रभर ठेवलं तरी देखील चालेल. आणि त्यानंतर तुम्ही हेअर वॉश करू शकता. आता बघा, आणखी एक प्रो टिप मी तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला तुमच्या स्कॅल्पमध्ये इचिंगची समस्या असेल, कोंड्याची समस्या असेल ना, तर तुम्हाला काय करायचंय, 1 इंच एवढा अद्रकचा तुकडा घ्यायचाय आणि त्याला व्यवस्थित असं किसून घ्यायचंय. आणि त्यानंतर बघा, आल्याचा ज्यूस आपल्याला आपल्या केसांवरती म्हणजे स्कॅल्पवरती अप्लाय करायचा आहे. असं केल्यामुळे तुमच्या स्कॅल्पमधील इचिंगची समस्या कमी होण्यासाठी मदत होईल. आणि जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणावरती डॅन्ड्रफची समस्या जाणवत असेल तर साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस देखील तुम्हाला या सिरममध्ये ऍड करायचा आहे. आणि जर लिंबाचा रस तुम्हाला सिरममध्ये ऍड करायचा नसेल तर काय करायचं, तुम्ही जो काही आल्याचा रस रेडी केलाय त्यामध्येच लिंबाचा रस ऍड करायचा, व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर ते सिरम तुम्हाला केसांवरती अप्लाय करायचे. असं केल्यामुळे तुमची कोंड्याची समस्या कमी होईल किंवा मग तुम्हाला एखादं फंगल इन्फेक्शन वगैरे झालेलं असेल ना, तर ते देखील कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आता बघा, मी साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस याच सिरममध्ये ऍड केलाय आणि त्यानंतर हे सिरम मी केसांवरती अप्लाय करणार आहे.
आणि हे सिरम मी 2 महिन्यांपासून वापरत आहे आणि मला माझ्या केसांवरती अप्रतिम असे बदल जाणवलेले आहेत. जर तुम्हाला देखील तुमच्या केसांच्या समस्या कमी करायच्या असतील तर तुम्ही देखील हे सिरम नक्कीच वापरून बघा. आता मी तुम्हाला सांगते की हे सिरम किती वेळा वापरायचं. तर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा सलग 2 ते 3 महिने तुम्ही या सिरमचा नक्की वापर करा आणि त्यानंतर जो काही रिझल्ट भेटेल तो कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नैसर्गिक रेमेडी सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.